नमस्कार सर्वांना, कसे आहेत सगळेजण? मस्त मजेत ना? तर आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण की आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या हळदीचे फोटो, जे की मला ऑल टाईम फेवरेट आहेत. कारण की फोटोग्राफरने इतके छान फोटो काढले आहेत आणि त्यासोबतच मेन म्हणजेच फोटो तर फोटोवाला काढेलच, पण मेकअप पण खूप छान केलेला होता, एकदम सिंपल असा. आणि त्यासोबतच खूप छान असे फोटो जे आलेले सनसेटचे वगैरे, तर ते सुद्धा फोटो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मस्त असं हे मागे मस्त पडदे वगैरे लावून पूर्ण अंधार करून घेतला आहे आणि टी व्हीवरती मी ते तुम्हाला फोटो दाखवणार आहे. तर चला. तर आता इथं ना हे फोल्डर मी ओपन केलेलं आहे आणि आता तुम्हाला दाखवते एक एक करून सगळे फोटो. तर बघा, तर हे जसं म्हणजेच हळदीच्या आधीचे हे फोटो आहेत. काही थोडेसे मागे पुढे वगैरे म्हणजेच आडवे उभे येऊ शकतात. तर बघा, म्हणजेच हे कॅमेरामध्ये काय एवढं छान येत नाही माहीत नाही, पण असं रिॲलिटीमध्ये खूप छान आले दिसत आहेत. एकदम मस्त असे हे वाव. जो घागरा होता ना तो फार कमी प्राईसचा होता, फक्त 4000चा हा घागरा होता, पण त्याच्यावरचे जे फोटो आलेत ना तर ते एकच नंबर आले. हे बघा इथे. एकदम मस्त असे फोटो आलेत, फक्त ते हॉरिझॉन्टल व्हर्टिकल असे आलेले आहेत. ऑल टाईम फेवरेट फोटो आहे माझा हा. तर एकदम मस्त आला आहे फोटो. बघा, लग्नाच्या दिवशीपेक्षा मला ना हळदीचा मेकअप खूप जास्त आवडला होता आणि त्या दिवशी ना फोटो पण खूप जास्त काढले होते, कारण की खूप वेळाच वेळ होता. तर बघा इथे आणि जी ज्वेलरी जी होती ना तर ती पण खूप छान होती, म्हणजेच एकदम सिंपल होती, खूप जास्त अशी बटबटीत वगैरे पण नव्हती आणि खूप मस्त असं वाटलं होतं. हे बघा, हा पूर्ण घागरा असा प्रकारचा होता. हे ना सगळे आधीचेच फोटो काढलेले, म्हणजेच हळदीच्या आधीचे. हा फोटो पण मला खूप जास्त आवडतो, एकदम छान आला. असं साईडने पूर्ण ग्रीन ग्रीन आहे. आणि हे फक्त हाफच का काढलं होतं काय माहिती. हा पण छान आहे. म्हणजेच मी फर्स्ट टाईम माझ्याच लग्नामध्ये मी फर्स्ट टाईमच मेकअप केला होता आणि फोटो पण एवढे छान आले होते. नाहीतर माझ्या कॅमेरामध्ये ना फोटो अजिबात चांगले येत नाही, त्यामुळे मला खूप जास्त आवडलं होतं. हे बघा, हे असे कंटिन्यू, म्हणजेच कसं आहे ना, मी सॉफ्ट कॉपी घेतलेली ना, त्याच्यामुळे त्यांनी सगळे जेवढे फोटो काढले. आणि मेन म्हणजेच हे सगळे विदाऊट एडिटिंगवाले फोटो आहेत बरं का. एक पण फोटो एडिट वगैरे काही केलेला नाही, तसेच तसे फोटो दिलेले सॉफ्ट कॉपीमध्ये. जे सिलेक्टेड म्हणजेच ठराविक 15 ते 20 फोटो आहेत ना, तर त्यांनी छान असे कोलाज करून पाठवलेले होते हे सगळे फोटो देण्याच्या आधीच. तर बघा, वा, हे सगळे असे काय माहिती, म्हणजे कॅमेरा उलटा वगैरे केलेला असेल त्यामुळे आय थिंक तसं असेल झालेलं. तर आता हे थोडेसे फास्ट फॉरवर्डमध्ये घेते, कारण की हे बघा, हा फोटो पण मला ना खूप जास्त आवडतो. मुळात मला हळदीचे माझे सगळेच फोटो खूप आवडतात आणि सगळ्यांनी हळदीच्या दिवशी ना खूप सगळे फोटो काढले होते, पण लग्नाच्या दिवशी. आणि ही आहे माझी मम्मी. तर आम्ही घरातच फोटो काढले होते, म्हणजेच बाहेर बरीचशी गर्दी होती ना, तर त्यामुळे घरामध्येच फोटो काढले होते. तर बॅक साईडला थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड चांगलं दिसत नसेल, पण फोटो खूप छान आले. फोटोग्राफर पण खूप छान छान पोस्ट सांगत होता.
माझी मम्मी पप्पा. हा पण फोटो खूप छान आलाय. फक्त जर बॅकग्राऊंड अजून छान असतं ना तर आणखी छान वाटला असता फोटो. पाया पडताना हे कॅमेरावाल्याने काढलेले मम्मी आणि हा दादा आणि ही माझी भाची. वहिनी केल्या होत्या मेकअप करायला, त्याच्यामुळे त्यांचा फोटो इथे नाही आहे. तर इथे मस्त असं फोटो काढले, घरातच काढले होते फोटो म्हणजे तिथंच उभं राहून. आणि मग ही आहे माझी भाची. ती किती खतरनाक स्माईल करते, म्हणजे एकदम असं वाटतं की खूप फोटो काढत आहेत म्हणून बळजबरी स्माईलवाली करते ती स्माईल. हे बघा. वाव, हे पहा पण फोटो किती छान आहे. हे आहे देवघर, म्हणजेच नमस्कार वगैरे करताना जे की सगळ्याच ठिकाणी करतात. आणि हे ना ओहर वगैरे असतं ना तर त्यांचे फोटो इथे म्हणजेच बहिणीचं किंवा भावाचं काढतात. तरी माझी आई चुलत बहीण. तर हे बघा घरातून म्हणजेच बाहेर येतानाचा फोटो आहे हा पण एकदम छान आला आहे. फक्त जर सरळ असता तर दिसायला पण छान असता. आणि हे स्टेज म्हणजेच घराच्या बाहेरच हळदीचा प्रोग्राम होता, तर असं छान डेकोरेशन वगैरे पण केलेलं होतं. तिथले फोटो आहेत म्हणजेच माझ्या एक्सपेक्टेशन्सच्या पलीकडचे हे हळदीचे फोटो आहेत ना, त्यामुळे मला खूप जास्त आवडतात. हे सगळे आलेले रिलेटिव्ह, हे माझ्या सगळ्या बहिणी, या वहिनी आहेत ज्या की आधीच्या फोटोमध्ये नव्हत्या. हे बघा हे फोटो. तर ही आहे माझी मावशी आणि काका. ती हसत का नाही काय माहिती, पण मम्मी पप्पा. त्यानंतर हे माझे काका काकू, मोठे बाबा, हे सगळे. तर असे फोटो काढलेले. आणि ही आहे माझी दुसरी मावशी. हा एकदम खतरनाक कुठेच फोटो आले. तर मधले बरेचसे फोटो ना मी स्किप करते, कारण की हे सगळे ओवाळणी टाकताना. 1 मिनिट. हा आहे माझा मामा. तर आता अजून संध्याकाळच्या वेळी जे फोटो काढले होते ना तर ते काढते डायरेक्ट. याची गंमत सांगते तुम्हाला. बरोबर ज्यावेळेस सगळ्याजण फोटो काढत होते ना तर तेव्हा बरोबर स्टेजजवळ येऊन उभी राहिली होती. तिला अजिबात म्हणावं लागलं नव्हतं की फोटो काढू आपण. नाही तर जनरली लहान मुलं पूर्ण खेळण्यामध्ये असतात ना तर फोटो वगैरे काढत नाही ते, पण तिथे बरोबर फोटो काढायच्या वेळेस हजर राहायची बघा. हे बघा. असते कशी. हा फोटो एकदम खतरनाक आहे. मी पण इतक्या जोरात घालता आणि ते असं वाटते, पण तसं नाही, एकदम हळूच चालले होते. पण तिने जी स्माईल केली तिने त्याच्यामुळे तसं वाटतंय. हा छान आलाय. हा खूप छान फोटो आहे. ही आहे माझी आजी म्हणजेच मम्मीची मम्मी. आणि ह्या आहेत माझ्या मैत्रिणी. ही आहे माझी सगळ्यात बेस्ट फ्रेंड, म्हणजेच डिप्लोमाच्या 2nd इयरपासून जी फ्रेंड आहे. ह्या पण डिप्लोमापासून होत्या, फक्त ही जी आहे ना ही डिप्लोमाला होती फक्त आणि इंजिनिअरिंगला नव्हती. बाकी ह्या दोघी साईडच्या आहेत ना तर ह्या इंजिनिअरिंगपर्यंत शेवटच्या वर्षापर्यंत सोबत होत्या. आम्ही हिंदीच्या दिवसापासूनच आलेल्या होत्या. असे छान फोटो काढले होते आम्ही. सगळ्यात मोठी म्हणजेच हळदीच्या दिवसची मोस्ट इम्पॉर्टंट पोज म्हणजेच ही की छान असे हळदीचे हात येलो करून मग फोटो काढायचा. वेगवेगळ्या अँगल्सने काढलेले फोटो. तर इथे दादा वहिनी. आणि तेव्हा पण बघा बरोबर फोटो काढायला आली होती, जसं मी तुम्हाला गंमत सांगितली तशी तिची. या फोटोंचं ना काही सिलेक्टेड फोटोंचं छान आहे ना कोलाज करून पण दिलेलं आहे. मी इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेले ते फोटो.
आणि हा आहे माझ्या मावशीचा मुलगा. हे पाहे, हे आहेत माझे चुलत भाऊ म्हणजेच काकांचे मुलं. आणि ह्या आहेत माझ्या बहिणी म्हणजेच इथून 3 आणि 3 6 म्हणजेच चुलत बहिणी आहेत. आणि हे ना स्टेजवरती फोटो काढलेले होते. हे बघा, मस्त आलेत ना फोटो. त्यानंतर पप्पांसोबत काही म्हणा, फोटोग्राफर एकदम भारी होता म्हणजे असं म्हणायला तरी हरकत नाही. तर हा जो फोटोग्राफर आहेत ना, तर हे पुणे मुंबईचे जास्त ऑर्डर घेतात, म्हणजेच रावेरचेच आहेत, पण फोटोग्राफर पुणे मुंबईकडे जास्त शूट घेतात ते. हे बघा इथे, वा. तर तुम्हाला सांगितलं ना की वरती पण गच्चीवर छान फोटो काढले, तर बघा किती मस्त पोजमध्ये फोटो काढलेले. म्हणजेच बॅकग्राऊंड खूप छान होतं ना वरती, आणि थोडंसं त्याच्यात ते ना ब्लरसुद्धा केलं आहे बॅक साईडला, त्यामुळे ना एकदम मस्त आलेत फोटो. एकदम फनी फोटो आहेत, म्हणजेच कॅन्डिड फोटो टाईपमध्ये आलेत ते. आणि हे बघा सनसेट, हे सगळे फोटो एवढे सही आलेले आहेत ना, बाप रे बाप. म्हणजे जर आम्ही अल्बम वगैरे केला असता ना, तर कुठला फोटो घ्यायचा हा खरोखर प्रश्न पडला असता. हे बघा, हे सगळे फोटो, वा वा वा. हे वरचं तर इतकं खतरनाक दिसतंय ना, आणि हे खरं रिअलमधलं आहे बरं का. असं म्हणजेच थोडंसं असं अंधार पडला होता तर तेव्हाच हे बघा. एकदम मस्त आले ते फोटो. खूप सगळे फोटो, जवळपास 1000 फोटो तरी हळदीच्या दिवशी निघाले होते. 1000. आणि हा सगळ्यात ना, मी तर डायरेक्ट हळदीचा डबा असा सांभाळून ठेवला होता. म्हटलं सांग मला मम्मीला आधी सांगून ठेवलं, हळदीचा डबा मला दाखवशील बरं का कुठे ठेवलेला आहे, नाहीतर सापडणारच नाही हळद बघायचे. नुसती धूम हळद. आणि हे मागचं जे आहे ना, ते इतकं सही आलं आहे ना, एकदम असं रेडमध्ये असं वाटतंय कसं बॅकग्राऊंड सेट केलेलं आहे डायरेक्ट असं वाटतंय. आणि याच्यामधले ना प्रत्येक फोटो म्हणजे प्रत्येक पोजमधले फोटो एकदम पटापट 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 कॅप्चर केले. हे बघा इथे हे असे ना, हळदीच्या दिवशी ना खूप जास्त फोटो छान कॅप्चर केलेले होते, म्हणजेच एकदम छान वेगवेगळ्या पोजमध्ये एकदम सही फोटो आलेले. आणि जवळपास ना 1000 तरी फोटो, 1500 नाही 1000 फोटो काढलेले होते. आणि त्या 1000मधले जास्तीत जास्त जवळपास 600 फोटो माझे एकटीचेच आहेत, आणि 400-500 फोटो जे घरी पाहुणे किंवा स्टेजवरचे जे असतात ना, तर ते म्हणजे स्पेशल फोटो, म्हणजेच एक सोलो फोटो असतात ना, तर ते 500-600 काढलेले होते. इतके सही आलेत प्रत्येक फोटो मला, म्हणजेच मी तर ते डायरेक्ट मोबाईलमध्येच टाकून ठेवलेले आहेत. मला खूप जास्त आवडतात ते फोटो आणि मी बघत पण असते बऱ्याचदा. आणि त्यातल्या त्यात मेन म्हणजेच ना, तर जे हळदीचे फोटोंपेक्षा ना मला त्या दिवसचा घागरा, हळदीचा घागरा खूप जास्त आवडला होता. म्हणजेच कमी पैशांमध्ये खूप छान आणि दिसत पण छान होता मेन म्हणजेच. तर असं काहीसं माझ्या हळदीच्या खूप छान आठवणी आहेत. जर तुम्ही जर ह्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स दिला ना, तर मी लग्नाचे फोटोसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. पण छान रिस्पॉन्स आला तरच, नाही तर मग नंतर कधीतरी बघू. चला तर मग तुम्हाला हे फोटो कसे वाटले हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.